सोन्याचे दर 55,000 रुपये प्रति तोळ्यापर्यंत येण्याचा अंदाज आहे। सोन्याचा भाव 55,000 रुपये तोळ्यावर येण्याची शक्यता आहे। नमस्कार, सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव घसरलेला आहे। त्यामुळे जर तुम्हाला 24 कॅरेट शुद्ध सोनं खरेदी करायचं असेल, 22 कॅरेट शुद्ध सोनं खरेदी करायचं असेल आणि 18 कॅरेट शुद्ध सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही याच तारखेला सोने सुद्धा खरेदी करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त सोनं सुद्धा मिळणार आहे। बघा, आज अनुभवी सोनारांनी सोबतच सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी दिलेल्या अंदाजानुसार पुढील 2 दिवसांमध्ये सोन्याचे भाव 100% घसरणार आहेत। बघा, आज सराफांचा बाजार खुलताच म्हणजे सराफांचा बाजार आज ज्यावेळेस उघडलेला होता त्यावेळेस सोन्याचे भाव वाढत चाललेले होते, परंतु 2 तासांनी सोन्याचे भाव घसरलेले आहेत। म्हणजेच पुढील 2 दिवसांमध्ये सोन्याचे भाव 100% घसरणार आहेत। बघा, वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी आज अंदाज दिलेला आहे, सोबतच वर्षानुवर्ष व्यापार करणाऱ्या सोनारांनी सुद्धा अंदाज दिलेला आहे। त्यांच्या मते पुढील 2 दिवसांमध्ये सोन्याचे भाव घसरणार आहे। तर ते सोन्याचे भाव किती हजार रुपयांनी घसरणार आहे, तुम्ही सुद्धा कधी सोनं खरेदी करायचं आहे त्या अंदाज सुद्धा आलेला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटं पहा, 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की सोन्याचे भाव 2 दिवसानंतर किती हजार रुपयांवरती येणार आहे, तुम्हाला किती हजार रुपयांना तोळा मिळणार आहे। तर बघा, सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आज आलेली आहे, कारण आज सोन्याचा भाव घसरायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना 24 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोनं आणि 18 कॅरेट सोनं खरेदी करायचं असेल तर त्यांनी याच तारखेला खरेदी सुद्धा करायचं आहे। तुम्हाला ती तारीख सुद्धा सांगणार आहे, जेणेकरून तुमचे पैसे 100% वाचणार आहे, तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त सोनं सुद्धा मिळणार आहे। परंतु ग्राहकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न सुद्धा पडलेला असेल की सोन्याचे भाव पुढील 2 दिवसांमुळे कशामध्ये घसरणार आहेत। बघा, सोन्याचा भाव रोजच्या रोज वाढत चाललेला आहे, परंतु तुमच्या मनामध्ये हा प्रश्न पडणं साहजिकच आहे की सोन्याचा भाव कशामुळे घसरणार आहे। बघा ग्राहकांनो, मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की या 5 कारणांमुळे सोन्याचा भाव घसरणार आहे। सोबतच 3 अंदाज आलेले आहेत, तर त्या 3 अंदाजानुसार सोन्याचा भाव 100% घसरणार आहे। त्यामुळे सोन्याचा भाव घसरण्याची 5 कारणे तुम्हाला सुद्धा अगदी एका मिनिटामध्ये सांगणार आहे। सोबतच जे अंदाज आलेले आहे तर ते 3 अंदाज सुद्धा सांगणार आहे। तर बघा मित्रांनो, आज सकाळी सोन्याचे भाव घसरलेले आहेत, पुढील 2 तासांमध्ये अजून सोन्याचे भाव 100% घसरणार आहे। त्याची संपूर्ण माहिती अनुभवी सोनारांनी आणि वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी आणि विश्लेषकांनी सुद्धा दिलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, ग्राहकांनो, जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल, तुम्हाला लग्न सराईसाठी, साखरपुड्यासाठी किंवा विविध कार्यक्रमांसाठी सोने खरेदी करायचं असेल तर तुम्ही या मुहूर्तावरती सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कमी पैशामध्ये जास्त सोनं सुद्धा मिळणार आहे। आणि हे शुद्ध सोनं असणार आहे, याच्यामध्ये 24 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोनं तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये मिळणार आहे। बघा मित्रांनो, सोन्याचे भाव घसरण्याची प्रमुख 5 कारणे आलेले आहे, तर या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव पुढील 2 दिवसांमध्ये कमी सुद्धा होणार आहेत, म्हणजेच घसरणार आहेत। बघा, सध्याच्या स्थितीला तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 1 तोळ्याचा भाव 99,000 रुपयांपेक्षा जास्त झालेला आहे, म्हणजेच 1 लाख रुपयांना टच सुद्धा केलेला आहे। परंतु भरपूर ग्राहकांना याच्यावरती विश्वास सुद्धा बसणार नाही की सोन्याचा भाव घसरणार आहे, कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मागील 15 दिवसांमध्ये सोन्याच्या बाबतीत महत्त्वपूर्ण अशा अपडेट आलेल्या होत्या की मागील 15 दिवसांमध्ये वाटलं होतं की सोन्याचा भाव घसरेल, परंतु सोन्याचा भाव वाढलेला होता। त्यामुळे भरपूर ग्राहकांचा विश्वास उडलेला आहे। हे अंदाज देणारे अंदाजक आहेत, त्यांच्यावरती सुद्धा भरपूर नागरिकांचा विश्वास बसत नाही, परंतु भरपूर ग्राहकांनी यांच्यावरती विश्वास सुद्धा दाखवलेला आहे, कारण ज्या ग्राहकांनी 2020 मध्ये या अभ्यासकांवरती विश्वास दाखवलेला होता तर त्यांचं आज सोन्याचे सोनं झालेलं आहे। म्हणजेच 2020 मध्ये याच अनुभवी सोनारांनी आणि सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी अंदाज सुद्धा दिलेला होता की पुढील 5 वर्षांमध्ये सोन्याचा भाव 1 लाख रुपयापर्यंत जाणार आहे। आणि तुम्ही सुद्धा सध्याच्या स्थितीला पाहत आहात की आता 2025 सुरू आहे आणि या 2025 मध्ये सोन्याचा भाव 1 लाख रुपयांवरती गेलेला आहे।
म्हणजेच या अनुभवी सोनारांनी आणि अनुभवी अंदाजकांनी 2020 मध्येच अंदाज दिलेला होता की पुढील 5 वर्षांमध्ये सोन्याचा भाव 1 लाख रुपयापर्यंत जाणार आहे। त्यामुळे परत एकदा या अनुभवी सोनारांनी आणि सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी आणि विश्लेषकांनी परत एकदा अंदाज दिलेला आहे की पुढील 2 दिवसांमध्ये सोन्याचे भाव घसरणार आहेत, परंतु ते सोन्याचे भाव किती हजार रुपयांनी घसरणार आहेत ते त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तुम्हाला पुराव्यासहित माहिती सुद्धा देणार आहे। बघा मित्रांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सोन्यावरील टॅक्स सुद्धा हटवण्यात आलेला आहे, त्यामुळे सोन्याचे भाव घसरत चाललेले आहेत। बघा तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ज्यावेळेस 1 लाख रुपयाला तोळा भेटत आहे म्हणजेच त्याच्यामध्ये 95,000 रुपये फक्त सोन्यासाठी आणि 5 ते 6,000 रुपये फक्त तुम्हाला जीएसटी सीजीएसटी म्हणजे टॅक्स सुद्धा द्यावा लागत होता, परंतु आतापासून सोन्यावरील कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून आज निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे, त्या संबंधित परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्ही याच तारखेला सोने सुद्धा खरेदी करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कोणताही पश्चाताप होणार नाही, तुम्हाला कमी पैशांमध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। परंतु सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आज सोन्याचा भाव 1 लाख रुपयावरती आलेला आहे, परंतु तुम्ही कसं काय म्हणू शकता की सोन्याचा भाव घसरणार आहे। बघा तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून पुरावा देणार आहे, जेणेकरून तुमचा सुद्धा विश्वास 100% बसणार आहे। तर बघा हे अंदाज कधी खोटे ठरलेले नाहीत, कारण याच अंदाजकांनी 2020 मध्ये अंदाज दिलेला होता की पुढील 5 वर्षांमध्ये 1 लाख रुपयापर्यंत सोन्याचा भाव जाईल, आणि याच परत एकदा अनुभवी अभ्यासकांनी आणि अनुभवी सोनारांनी अंदाज दिलेला आहे की सोन्याचा भाव पुढील 2 दिवसांमध्ये घसरण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। तर सोन्याचा भाव किती हजार रुपयांनी घसरणार आहे त्याची माहिती सुद्धा दिलेली आहे, परंतु आज अनुभवी सोनारांनी आणि सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव घसरणार आहेत। बघा त्या अंदाजकांनी अभ्यासकांनी सुद्धा 5 कारणे दिलेली आहेत, तर ते 5 पुरावे दिलेले आहेत। तर या 5 पुराव्यांमुळे तुम्हाला सुद्धा 100% विश्वास बसणार आहे की सोन्याचे भाव हे 100% उतरणार आहे। तर बघा सोने खरेदी ग्राहकांनी ही 5 कारणे ऐकायची आहेत, अगदी 1 मिनिटामध्ये तुम्हाला सुद्धा सांगून टाकतो की या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव घसरणार आहे। तर बघा सोन्याचा भाव उतरण्याचं जे पहिलं कारण आहे तर ते पहिलं कारण म्हणजे सोन्यावरील सर्व टॅक्स काढण्यात आलेला आहे, म्हणजे सोने टॅक्स मुक्त सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा जे पहिलं कारण आहे तर ते पहिलं कारण तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या। बघा 1 लाख रुपयांना तोळा असेल तर तुम्हाला आता सांगितलं की 95,000 रुपयांचं सोनं असतं आणि वरील 5,000 रुपये फक्त टॅक्सच लावण्यात येत होता, म्हणजे सध्याच्या स्थितीला जर तुम्ही सोने खरेदी करायला गेलात तर तुम्हाला 95,000 रुपयापर्यंत तोळा सुद्धा मिळू शकतो, कारण ते सोनं टॅक्स मुक्त सुद्धा करण्यात आलेलं आहे। परंतु याच्यामध्ये अजून भरपूर टॅक्स लावण्यात येणार होते, तर ते टॅक्स हटवण्यासाठी सर्व टॅक्स हटवण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो, सध्याच्या स्थितीला विविध देशांमध्ये युद्ध सुद्धा सुरू आहे, त्यामुळे सोनं टॅक्स मुक्त सुद्धा करण्यात आलेलं आहे। सोबतच सोन्याचा भाव उतरण्याचं जे दुसरं मुख्य कारण आहे तर ते म्हणजे ओडिशा राज्यामध्ये आतापर्यंत सोन्याच्या 20 खाणी सापडलेल्या आहेत। बघा मागील 5 ते 6 दिवसांमध्ये फक्त 10 खाणी सापडलेल्या होत्या, परंतु आतापर्यंत 20 खाणी सापडलेल्या आहेत, आणि या खाणींमध्ये शुद्ध सोनं आहे, याच्यामध्ये 24 कॅरेट सोनं आणि 22 कॅरेट सोनं आणि 18 कॅरेट सोनं सुद्धा आहे। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस बाजारामध्ये जास्त प्रमाणामध्ये सोनं येत असतं त्यावेळेस सोन्याची किंमत 100% कमीच होत असते। तर बघा तुम्हाला सुद्धा एक उदाहरण देऊन सांगतो। बघा सध्याच्या स्थितीला बाजारामध्ये कांद्याचा भाव अगदी कवडीमोल झालेला आहे, म्हणजेच कांद्याचा भाव काही दिवसांपूर्वी 50, 60 रुपये, 70 रुपये, 80 रुपये, 100 रुपयापर्यंत गेलेला होता, परंतु ज्यावेळेस बाजारामध्ये जास्त प्रमाणामध्ये कांदा येत असतो त्यावेळेस कांद्याची मागणी कमी होत असते आणि कांद्याचा भाव हा 100% कमी होत असतो, परंतु ज्यावेळेस कांदा कमी प्रमाणामध्ये निघत असतो त्यावेळेस कांद्याचा भाव हा उच्च दरावरती जात असतो, म्हणजेच कांद्याचा भाव 100 रुपये 120 रुपयापर्यंत जात असतो, त्यावेळेस मागणी सुद्धा कमी होत असते। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या की सध्याच्या स्थितीला या 20 खाणींमध्ये भरपूर सोनं सापडलेलं आहे, त्या दृष्टिकोनातून सध्याच्या स्थितीला विविध देशांमध्ये जास्त प्रमाणामध्ये सोनं झालेलं आहे। त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी कोणताही नागरिक कोणताही ग्राहक
जात नाही, त्या दृष्टिकोनातून सोन्याचे भाव उतरणार आहे. सोन्याचा भाव उतरल्यामुळे भरपूर ग्राहक सोने सुद्धा खरेदी करणार आहेत. सोबतच ग्राहकांनो सोन्याचा भाव उतरण्याचं जे तिसरं मुख्य कारण आहे तर ते तिसरं मुख्य कारण म्हणजे सोन्याचा ग्राफ खाली आलेला आहे, म्हणजेच ढासळलेला आहे. त्यामुळे सोन्याचा भाव हा 100% घसरणार आहे. तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सोन्याचा भाव हा शेअर मार्केटच्या अंदाजानुसार लावला जातो, म्हणजेच ज्यावेळेस शेअर मार्केटचा भाव वरती चाललेला असतो त्यावेळेस सोन्याचा भाव सुद्धा वाढत चाललेला असतो, परंतु ज्यावेळेस शेअर मार्केटचा ग्राफ खाली येत असतो त्यावेळेस सोन्याचा भाव हा 100% खालीच येत असतो. म्हणजेच सध्याच्या स्थितीला मागील 2 ते 3 दिवसांपासून सोन्याचा ग्राफ हा खाली येत चाललेला आहे. त्या दृष्टिकोनातून या अंदाजानुसार सोबतच या अभ्यासकांच्या नुसार की सोन्याचा ग्राफ अजून 100% खाली येणार आहे, म्हणजे सोन्याचा भाव हा 100% घसरणार आहे. बघा तिसरा पुरावा दिलेला आहे, परंतु जे चौथा पुरावा आहे आणि पाचवा पुरावा आहे तर ते पाचवा आणि चौथा पुरावा महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा अगदी 1 मिनिट ऐकायचं आहे. अगदी 1 मिनिटामध्ये तुम्हाला सुद्धा सर्व माहिती देऊन टाकणार आहे. सोबतच सोन्याचा भाव उतरण्याचं जे चौथं मुख्य कारण आहे तर ते चौथं मुख्य कारण म्हणजे बाहेरील देशांमधील भरपूर नागरिकांकडे भरपूर सोनं झालेलं आहे. तर बघा एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या देशामध्ये जास्त प्रमाणामध्ये सोन्याच्या खाणी सापडत असतात त्या देशांमध्ये सोन्याच्या किमती अगदी कवडीमोल होत असतात, म्हणजे सोन्याच्या किमती घसरत असतात. त्या दृष्टिकोनातून ओडिशा राज्यामध्ये आतापर्यंत सोन्याच्या 20 खाणी सापडलेल्या आहेत. त्यामुळे बाहेरील देशामधील ज्या महिला असतील जे नागरिक असतील तर ते सोने खरेदी करण्यासाठी इच्छुक नाहीत, कारण त्यांच्याकडे सध्याच्या स्थितीला भरपूर सोनं झालेले आहे. त्याच्यामुळे ते डबल सोनं खरेदी सुद्धा करणार नाहीत, म्हणजे सध्याच्या स्थितीला सोन्याची मागणी कमी होत आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही आता जरी सोन्याच्या दुकानामध्ये गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला 1 ते 2 ग्राहक फक्त दिसणार आहेत, कारण सर्व ग्राहकांना अंदाज सुद्धा आलेला आहे की सोन्याचा भाव हा 100% घसरणार आहे. सोबतच मित्रांनो सोन्याचा भाव उतरण्याचं जे पाचवं मुख्य कारण आहे तर ते पाचवं मुख्य कारण म्हणजे सोन्यावरील टेरिफ काढण्यात आलेला आहे. त्यामुळे आता सोन्याचा भाव हा वाढणार नाही तर सोन्याचा भाव घसरणार आहे. तर बघा तुम्हाला सुद्धा माहिती असेल की अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून सोन्यावरती टेरिफ लावण्यात आलेला होता. त्यामुळे हा टेरिफ लावल्यामुळे सोन्याचा भाव हा वाढतच चाललेला होता, परंतु सध्याच्या स्थितीला युद्ध सुरू झालेलं आहे. त्यामुळे सोन्यावर टेरिफ काढण्यात आलेला आहे. त्यामुळे सोन्याचा भाव हा 100% घसरणार आहे. ज्याप्रमाणे एका रात्रीमध्ये नोटाबदली झाली होती, नोटबंदी झालेली होती, त्याच पद्धतीने 24 तासाच्या अगोदर म्हणजे टोटल मिळून 2 दिवस देण्यात आलेले आहे, म्हणजे 48 तासामध्ये हा सोन्याचा भाव घसरणार असल्याची 5 कारणे सुद्धा समोर आलेली आहेत. तर बघा मित्रांनो या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव पुढील 2 दिवसांमध्ये घसरणार आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल तर त्यांनी 2 दिवसानंतर खरेदी सुद्धा करायचं आहे, परंतु सोने खरेदी करण्यासाठी ही तारीख 100% फायदेशीर ठरणार आहे. या तारखेच्या मुहूर्तावरती तुम्ही सुद्धा सोने सुद्धा खरेदी करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त सोनं मिळणार आहे आणि ते सोनं 24 कॅरेट सोनं मिळणार आहे. तर बघा सोन्याचा भाव उतरणार असल्याचे 3 अंदाज आलेले आहेत. हे 3 अंदाज कधीच खोटे ठरलेले नाहीत आणि अंदाज कधीच खोटे ठरवू शकत नाहीत. तर बघा तुम्हाला सुद्धा 5 कारणे दिली, तर त्या 5 कारणांमुळे सोन्याचे भाव घसरणार आहेत. त्याचप्रमाणे आज अनुभवी सोनार असतील सोबतच सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक असतील त्यांनी सुद्धा आज अंदाज दिलेला आहे, म्हणजे टोटल मिळून 3 अंदाज आलेले आहेत. तर त्या 3 अंदाजांमुळे सोन्याचा भाव हा 100% घसरणार आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल किंवा सोने खरेदी करायचा विचार करत असाल किंवा तुम्ही सोने खरेदी करण्यासाठी पैसे राखून ठेवलेले असतील तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. बघा सोन्याचा भाव घसरणार असल्याचा पहिला अंदाज आलेला आहे, तर हा अंदाज थेट अनुभवी सोनारांनी दिलेला आहे, म्हणजे जे वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करत असतात त्यांना सुद्धा हा अंदाज आलेला आहे. बघा व्यापाऱ्यांनी आज अंदाज दिलेला आहे की त्यांच्या अंदाजानुसार पुढील 2 दिवसांमध्ये सोन्याचे भाव घसरणार आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल तर त्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन सोने सुद्धा खरेदी करायचं आहे. सोबतच दुसरा अंदाज सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी सुद्धा दिलेला आहे आणि विश्लेषकांनी सुद्धा दिलेला आहे की त्यांच्यामध्ये सोन्याचा भाव पुढील 2 दिवसांमध्ये घसरणार आहेत. बघा व्यापाऱ्यांनी अंदाज दिलेला आहे, सोबतच सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी सुद्धा अंदाज दिलेला आहे. सोबतच जो तिसरा अंदाज आहे तर तो तिसरा अंदाज मीडिया चॅनल असतील, न्यूज चॅनल असेल, टीव्ही चॅनल असेल यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्यांनी सुद्धा अभ्यास केलेला आहे, त्यानुसार हा अंदाज सुद्धा दिलेला आहे. म्हणजेच 3 अंदाज आलेले आहेत. त्याच्यापैकी जो पहिला अंदाज दिलेला आहे तर तो पहिला अंदाज अनुभवी सोनारांनी दिलेला आहे. अनुभवी सोनारांच्या अंदाजानुसार सोन्याचे भाव पुढील 2 दिवसांमध्ये 30,000 रुपयांवरती
येणार आहेत. म्हणजे तुम्हाला 1 लाख रुपयांमध्ये सध्याच्या स्थितीला 1 तोळा मिळत आहे. परंतु जर तुम्ही 2 दिवसानंतर सोने खरेदी केलात तर तुम्हाला 1 लाख रुपयांमध्ये 3 तोळे सुद्धा सोनं मिळू शकतं. हा अंदाज आलेला आहे. म्हणजेच ही गोष्ट अंदाजानुसार सांगण्यात सुद्धा आलेली आहे. सोबतच जो दुसरा अंदाज दिलेला आहे तर तो दुसरा अंदाज अभ्यासकांनी दिलेला आहे. अभ्यासकांच्या अंदाजानुसार सोन्याचे भाव 40,000 रुपयांवरती येणार आहे. सोन्याचा भाव उतरणार आहे. सोबतच जो तिसरा अंदाज दिलेला आहे तर तो तिसरा अंदाज न्यूज चॅनल असेल, टीव्ही चॅनल असेल यांच्या अंदाजानुसार सोन्याचे भाव 50,000 रुपये ते 55,000 रुपयापर्यंत येणार आहेत. म्हणजे पुढील 2 दिवसांमध्ये सोन्याचे भाव घसरणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर अजून तुम्ही 2 दिवस वाट पहा. त्यानंतर सोने सुद्धा खरेदी करायचं आहे, अन्यथा तुम्हाला पश्चाताप होणार आहे. बघा, सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आज 3 अंदाज आलेले आहे. सोबतच 5 कारणांमुळे सोन्याचा भाव हा 100% उतरणार आहे. बघा मित्रांनो, ज्यावेळेस सोन्यांच्या खाणी सापडत असतात त्यावेळेस सोन्यांचे भाव 100% घसरत असतात. तुम्हाला सुद्धा मागील 15 दिवसांमध्ये अंदाज आलेला असेल की सोन्याचा भाव 97,000 रुपयांवरती गेलेला होता. त्याच्यानंतर तो भाव 91,000 रुपयांवरती आलेला होता. म्हणजेच त्यावेळेस 6,000 रुपयांनी सोन्याचा भाव हा घसरलेला होता. परंतु सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर 1 लाख रुपयापर्यंत सोन्याचा भाव आलेला आहे. परंतु मित्रांनो, जे सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक आहेत, विश्लेषक आहेत, सोबतच जे वर्षानुवर्ष व्यापार करणारे अनुभवी सोनार आहेत त्यांच्यामध्ये सोन्याचा भाव हा 100% घसरणार आहे. कारण सध्याच्या स्थितीला भारत, पाकिस्तान असेल, चीन असेल, युरोप असेल यांसारख्या विविध देशांमध्ये भांडण सुरू आहे. सोबतच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून सोन्यावरती टेरिफ सुद्धा लावण्यात आलेला होता. त्या दृष्टिकोनातून मागील 10 ते 15 दिवसांमध्ये सोन्याचे भाव वाढतच चाललेले होते. परंतु सध्याच्या स्थितीला सोन्यावरील टेरिफ सुद्धा काढण्यात आलेला आहे. त्या दृष्टिकोनातून सोन्याचे भाव 100% घसरू शकतात. बघा मित्रांनो, ही सर्व माहिती सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्ही सुद्धा मार्केटचा अभ्यास करायचा आहे. सोबतच तुम्ही जर सोने विकायचा विचार करत असाल तर तुम्ही सुद्धा तुमच्या अंदाजानुसार तुमच्या रिस्कवरती सोने सुद्धा विकायचं आहे. बघा, ही सर्व माहिती सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून घेण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व ग्राहकांना डिस्क्लेमर सुद्धा देण्यात येत आहे की सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या रिस्कवरती करायच्या आहे. तुम्ही सुद्धा मार्केटचा अभ्यास करा. तुम्हाला सुद्धा काय वाटतं हे आम्हाला कमेंटच्या द्वारे तुमची प्रतिक्रिया सुद्धा कळवायची आहे. तुम्हाला सुद्धा अनुभवी सोनारांचा अंदाज दिलेला आहे. सोबतच मीडिया चॅनल असेल, न्यूज चॅनल असेल, टीव्ही चॅनल असेल यांच्या माध्यमातून जो अंदाज आलेला होता तो अंदाज सुद्धा दिलेला आहे. सोबतच जे अनुभवी अभ्यासक आहेत म्हणजे सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणारे अभ्यासक आहेत, विश्लेषक आहेत, त्यांनी जो अंदाज दिलेला होता तो अंदाज सुद्धा सांगितलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल किंवा सोने विकायचा विचार करत असाल तर तुम्ही तुमच्या रिस्कवरती या सर्व गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून डिस्क्लेमर सुद्धा दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही जर सोने विकले आणि सोन्याचा भाव परत वाढत गेला तर तुम्हाला पश्चाताप होऊ नये. आणि जर तुम्ही आज सोने खरेदी केलं आणि सोन्याचा भाव उद्या डायरेक्ट 40,000 रुपयांवरती, 50,000 रुपयांवरती आला तर तुम्हाला त्याचा पश्चाताप होऊ नये. त्यामुळे तुम्ही सुद्धा मार्केटचा अभ्यास करा, त्यानुसारच तुम्ही सोने खरेदी करा आणि विका सुद्धा. तर बघा, सर्व माहिती मुद्देसूद दिलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल, विकायचा विचार करत असाल तर तुम्ही सुद्धा तुमच्या रिस्कवरती या गोष्टी सुद्धा करायच्या आहेत. परंतु जर तुम्हाला सोन्यासंबंधित माहिती पाहायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सोन्याचे रोजचे रोज भाव सुद्धा बघायला मिळतील.